पद्मशाली सखी संघम आणि श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना नंदीध्वजाचे तयार करण्याचे प्रशिक्षण। अख्ख्या महाराष्ट्रात लौकिक आणि अनेक वर्षापासूनची परंपरा असलेल्या श्री सिद्धरामेश्वरांची गड्डा यात्रा व धार्मिक कार्यक्रम लवकरच होणार आहे। याचे औचित्य साधून सोलापुरातील पद्मशाली सखी संघम आणि श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने अक्कलकोट रोडवरील MIDCच्या भागातील सुनील नगर येथील अरुण प्राथमिक शाळा व कैलासवासी लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशाला इतर शाळेतील विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून नंदीध्वज तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले। यामुळे हजारो डोळे आनंदित झाले। सोमवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी, उपाध्यक्षा जमुना इंदापुरे, सहसचिवा ममता तलकोकुल, सदस्य पल्लवी संगा, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, श्रीनिवास पोटाबत्ती, वैकुंठम जडल, शाळेचे संस्थापक शंकर चौगुले, सचिव विजयकुमार चौगुले, मुख्याध्यापक राचप्पा मिराकोर, मुख्याध्यापिका अंबुबाई पोतू, सेवा सदन शाळेच्या माजी मुख्याध्यापिका उषा हंसाटे यांच्यासह ऑल इज वेल चे संस्थापक अध्यक्ष सुरेश शिमूल यांनी नंदीध्वज तयार करण्यासाठी विस्तृत अशी माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले। नंदीध्वजांचे प्रात्यक्षिके दाखवताना विद्यार्थी अचंबित होत पाहत राहिले। प्रारंभी सरस्वती देवी प्रतिमेचे पूजन करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। प्रास्ताविक अध्यक्षा ममता मुदगुंडी यांनी केले, तर फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम यांनी सिद्धरामेश्वरांची गड्डा यात्रा, धार्मिक कार्यक्रम व नंदीध्वज याबाबत उपस्थितांना माहिती विशद केली। आभार मुख्याध्यापिका अंबुबाई पोतू या मानल्या। नितीन दणाणे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या पुढाकारातून नंदीध्वजाचे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले। यावेळी विद्यार्थी व पालकांची संख्या लक्षणीय होती। आपण सोलापूरचे ग्रामदैवत आणि लोकप्रिय गड्डा यात्रेत आपण सर्वजण अभानवृत्तासह त्या ठिकाणी सहभागी होत असतात। मुख्य म्हणजे हाच जनजागृती या माध्यमातून व्हावं हेच उद्देश या संस्थेच्या माध्यमातून ठेवून आपल्यासमोर हा उपक्रम नंदीध्वज प्रतिकृती तयार करण्याचा उपक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहे। नंदीध्वज हा एक भारत श्रेष्ठ भारत किंवा सर्व धर्म समभाव याचं प्रतीक आहे। आपल्या सोलापुरात 7 नंदीध्वजाच्या काठ्या निघतात। 7ही वेगवेगळ्या समाजाचं प्रतीक आहे। पहिलं काठी जे असते देशमुख घराण्याचा सिद्धेश्वर मंदिर तर्फे पहिली काठी निघते ते हिरोबी वाड्यापासून, तर दुसरी काठी देशमुख वाड्यापासून ते गावचे देशमुख होते त्यांच्या वाड्यातून निघते। अशा सर्व 7 काठ्याचा प्रत्येक एक विशिष्ट जात जमातीच्या माध्यमातून मातंग समाज असेल, तेली समाज असेल, लिंगायत समाज असेल, अशा सर्वांच्या प्रतीक म्हणजे सोलापुरात जे काही त्या 900 वर्षापूर्वी वास्तव्यात होते त्या सर्व समाज माध्यमांचं एक प्रतीक म्हणून हा नंदीध्वज त्या ठिकाणी यात्रेला घेऊन जात असतात। याचंच माहिती आपल्याला या माध्यमातून मिळावं हा उद्देश घेऊन हा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। तरी या ठिकाणी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनाही अशी विनंती आहे, आपल्या सोलापूरविषयी, ग्रामदैवत सिद्धेश्वर जत्राविषयी जास्तीत जास्त आपण माहिती संकलन करावं आणि येणाऱ्या पुढील पिढीत पण याचं मार्गदर्शन राहावं एवढीच या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो।